कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे आणि राज्यातील 35,000 कर्मचारी हे बेमुदत आंदोलनाला बसलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर मी सध्या हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उभा आहे आणि आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जिल्ह्यातील देखील 550 कर्मचारी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। हे सर्व कर्मचारी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे। या सर्व महिला कर्मचारी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या सर्व लोकांनी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे, मात्र सरकार या लोकांची दखल घेत नाही आणि त्यामुळे आता या सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, आपण त्यांना जाणून घेऊयात। ताई, सातत्याने या ठिकाणी आंदोलन करत आहेत, मात्र तुमच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाहीये। आता तुम्ही बेमुदत आंदोलन करतायत, तुमचा नेमका सरकारला इशारा काय, मागणी काय तुमची? मी एक आरोग्य सेविका आहे। मी एक आरोग्य सेविका आहे। माझे नाव पौर्णिमा इंगोले। आम्ही उपकेंद्र सेलसुरा गाव पातळीवर काम करणारी आरोग्य सेविका। हिची व्यथा तर एवढी दुर्दैवी आहे। आज 15-16 वर्ष झालेत गाव पातळीवर काम करून। काय व्यथा आहे आमची ते आम्हाला माहिती। खूप व्यथा आहेत आमच्या आरोग्य सेविकांच्या, पण तरीही शासनाने आम्हाला आज 15 ते 16 वर्ष झाले नुसते आश्वासनावर आश्वासन हेच चालू आहे। आज तुम्ही डोळ्यात अश्रू आणून सरकारकडे मागणी करत आहेत, मात्र सरकारच्या हृदयाला पाझर का फुटत नाहीये? पाझर का सरकार तुमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही? आम्ही 2009 पासून आम्ही तर आमचं काम चालूच आहे आणि शासनाला पाझर फुटत नाही, ते आमचं दुर्दैव आहे। माझ्यासोबत काही आरोग्य कर्मचारी आहेत। सर, आपण सातत्याने पाहतोय की नेहमी काम बंद आंदोलन होतं, रस्त्यावरती तुमचे कर्मचारी येतात, मात्र सरकार दखल घेत नाहीये। मी गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत आहे, परंतु अनेक वेळा आंदोलन करून देखील ज्या वेळेस जे सरकार होते त्या प्रत्येक सरकारांनी आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं। कोविडचा काळ असो किंवा पाणी पाऊस असो, कालचा पाऊस पडलेला असो, या कोविडच्या काळामध्ये आमच्या लोकांनी जीवाचं रान करून आरोग्य सेवा पुरवली, तरी देखील शासन आमच्या मागण्यांचा विचार करत नाही। मार्च 2024मध्ये GR काढला समावेशनाचा आणि टप्प्याटप्प्यानं समावेशन करू असं शासन आम्हाला आश्वासन दिलं। त्याच्यानंतर आता अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही मागण्याचं धरणे आंदोलन केले, परंतु तरी देखील शासन आम्हाला वेळोवेळी आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून आम्हाला समावेशनापासून वंचित ठेवत आहे। हे सर्व आमचे हक्क शासनाने आम्हाला दिले पाहिजे आणि शासनाला आम्ही वेळोवेळी निदर्शन करून अशी विनंती करत आहोत की शासनानं आता तरी किमान आरोग्य सेवेमध्ये हे काम करणाऱ्या आरोग्य सेविका असतील, आरोग्य कर्मचारी असतील आणि कोविड काळात काम केलेले अनेक लोक असतील, या सगळ्यांना न्याय द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो। पण प्रश्न हाच आहे की तुम्ही एकतर जीव धोक्यात घालून संकटाच्या वेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी पुढे येता आणि दुसरीकडे तुमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी रस्त्यावरती यावं लागतं। वाईट वाटतं का? वाईट वाटतं ना सर, कारण काय, आमच्याकडे जे रेग्युलर कर्मचारी आहेत त्यांना जे दिलेलं जे मानधन असतं ते वेगळं असतं। कंत्राटी कर्मचाऱ्याला कोणत्या सुविधा नाहीत, मानधनही कमी आहे। त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये जे आमच्या आरोग्य सेविका उपकेंद्र स्तरावर ज्या सेवा देतात त्यांच्या व्यथा एवढ्या आहेत की तिथं त्यांना जाणं येणं असो किंवा राहणं असो किंवा आणखी काही कौटुंबिक खर्च असतील, आजारपण असेल, अशा अनेक अडचणींना सामना देत आम्ही ही कोविडमध्ये सेवा केली, अजूनही सेवा करत आहोत आणि पुढे देखील आम्ही सेवा करू। परंतु शासनानं आमच्या मागण्याकडं योग्य पाठपुरावा करून आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमचं एक वेळेचं समावेशन केलं पाहिजे अशी आमची शासनाला मागणी आहे। ताई, कर्तव्य बजावताना आंदोलनस्थळी तुम्हाला छोटे चिमुकले घेऊन यावं लागत आहे। खरं तर हे काम बंद सुरू आहे, मात्र सरकार दखल का घेत नाही?
तोच आमचाही प्रश्न आहे सगळ्यांचा की आम्ही कोविड काळात पण एवढी म्हणजे घरची पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता सगळ्यांनी आमच्या जीवाची बाजी लावून लहान लहान मुलं घरात असताना त्यांना सोडून येऊन ड्युटी केलेली आहे, आपलं कर्तव्य बजावलं आहे। आमची शासनाला एकच कळकळीची विनंती आहे की आम्ही जेव्हा आमच्या परिवाराचा विचार न करता आमचा जीव धोक्यात घालून एखाद्या तुटपुंजा पगारीवर आम्ही नोकरी करू शकतो, फक्त 20,000 रुपये मानधन आम्हाला महिन्याला दिलं जातं आणि त्या 20,000मध्ये आमचं जे कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे तो उदरनिर्वाह पण योग्यरित्या पार पडू शकत नाही, आम्ही घराचं भाडं देऊ शकत नाही किंवा लेकरांना जे आहे जे चांगलं त्यांच्या ह्याच्यानुसार शिक्षण द्यायला पाहिजे आम्ही ते देऊ शकत नाही आम्ही। तर आमची शासनाला एवढीच कळकळीची विनंती आहे की आमचं समायोजन करावं आणि समायोजनाबाबत जे 10 वर्षाखालील जे दुसरे स्टाफ आहेत त्यांना समान काम समान वेतन करावं आणि ज्या आमच्या दुसऱ्या मागण्या आहेत की बदली धोरण, वेतनवाढ वगैरे सगळ्या मागण्यांचा आम्हाला एक लेखी पुरावा द्यावा, हाच आमचा शासनाला एक कळकळीची विनंती आहे। रस्त्यावरती कर्मचारी उतरत आहेत, महिला उतरत आहेत, अनेक पुरुष कर्मचारी आहेत, लहान चिमुकले घेऊन इकडे आंदोलन करत आहेत, मात्र सरकारला पाजरच फुटत नाही, काय कारण आहे? कारण तेच कळना झाले ना, डाटा तर सर्व शासनाचा आमचा पूर्ण उपलब्ध आहे। 67 कॅडर आहेत ना आमचे, त्या कॅडरचा सगळी माहिती असून सुद्धा समायोजन का करत नाही हाच प्रश्न आहे आम्हाला शासनाला। काय कारण काय? कारण हेच आहे आमच्याबद्दल उदासीन भावना निर्माण झाली असं वाटतंय शासनाला। सरकारला आमच्याबद्दल उदासीनता निर्माण झाल्याचं या ठिकाणी कर्मचारी सांगत आहेत। या बाजूला जर आपण पाहिलं तर छोटे छोटे चिमुकले घेऊन हे सर्व कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरती देखील मोठा परिणाम झालेला आहे। मात्र सरकारच्या विरोधामध्ये वेळोवेळी आंदोलन केलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना सेवा पुरवली, तरी देखील सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळं हा बेमुदत संप पुकारल्याचं हे कर्मचारी सांगत आहेत। या कर्मचाऱ्यांच्या संपावरती सरकार आता काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।